गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला, इतिहासाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण पाहत होतो. 3 पार्ट पाहिलेले होते याच्या आधी. प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड किंवा ब्रिटिश इतिहास काळ असं आपण म्हणतो, किंवा त्याला ब्रिटिश काळ असंही आपण म्हणत असतो. ओके, ह्या 3 गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. म्हणजे भारताचं जे इतिहास लेखन, भारतीय इतिहास लेखनाची जी परंपरा आपण पाहतोय, त्या भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये आपण 3 पॉइंट्स पाहिलेले होते. प्राचीन काळ किंवा प्राचीन काळातील इतिहास लेखन, त्याच्यानंतर दुसरं आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, आणि त्याच्यानंतर तिसरं आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. अशा प्रकारचं 3 पाहिलं होतं. आता आपण याच्या पुढचाच आधुनिक काळातलाच काही पाठ पाहतोय, पण काही विविध तात्विक प्रणाली आपण इथे पाहणार आहोत. बरोबर, आधुनिक काळातील इतिहास लेखनाच्या विविध तात्विक प्रणाली ज्या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत या पॉइंट्स मध्ये. भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली ह्या आपण पाहणार आहोत. बघा काय आहे विविध तात्विक प्रणाली. मी शॉर्टकट मध्ये लिहितोय आता. विविध तात्विक प्रणाली. सर्वच्या सर्व सेंटेन्स मी इकडे लिहित बसत नाहीये, सर्वच्या सर्व पॉइंट मोठ्या स्वरूपात लिहित बसत नाहीये. शॉर्टकट पॉइंट लिहिण्याचा प्रयत्न मी करतोय. तुम्ही पण शॉर्टकट मध्ये पॉइंट लक्षात ठेवून डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याचा प्रयत्न करा. पण शॉर्टकट लक्षात ठेवून शॉर्टकट लिहिणं असं मात्र चालणार नाही. ओके, तर विविध तात्विक प्रणाली आपल्याला पाहायच्या आता. तर या पॉइंट मध्ये आपल्याला 3 गोष्टी पाहायच्या आता विशेष प्रमाणात. एक वसाहतवादी आहे, दुसरं प्राच्यवादी आहे आणि तिसरं राष्ट्रवादी. कोणते कोणते? वसाहतवादी इतिहास लेखन, दुसरं आहे प्राच्यवादी इतिहास लेखन आणि तिसरं आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. हे आपण पाहणार आहोत. ओके, बघा लक्षात घ्या मित्रांनो, वसाहतवादी इतिहास लेखन. वसाहतवादी. ओके, आता वसाहतवाद याआधी तुम्ही पाहिलं असेल कधीतरी. जस्ट यावर्षी मी काही किंबहुना माझ्या लेक्चर्स मध्ये मी काही तुम्हाला सांगितलं नाही नेमकं वसाहतवाद म्हणजे काय. पण जनरली एका प्रदेशातील लोकांनी दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन, किंबहुना एका देशातील लोकांनी दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन करणे किंवा वसाहती स्थापन करण्याची पद्धत म्हणजेच वसाहतवाद होय. हळूहळू त्या वसाहतवादाचं जे मोठं स्वरूप असतं त्या मोठ्या स्वरूपाला आपण साम्राज्यवाद असं म्हणत असतो. ओके, म्हणून वसाहतवाद हे साम्राज्यवादाचं छोटस पिल्लू आहे असं आपण म्हणतो, किंबहुना त्याची सुरुवात आहे साम्राज्यवादाची असं आपण म्हणू शकतो. ओके, चला मग वसाहतवाद म्हणजे सरळ सरळ साधी गोष्ट आहे की भारतामध्ये ब्रिटिशांची वसाहत होती. बरोबर, आपण काय म्हणतो ब्रिटिशांचं साम्राज्य होतं, पण ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून भारत ही त्यांची वसाहत होती. वसाहत ही साम्राज्यापेक्षा छोटा पार्ट आहे. मग ते आपल्याला वसाहतच होती काय म्हणतो ते, कारण ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून भारत छोटाच होता. हा, भारताच्या तुलनेत इंग्लंड छोटा आहे, पण भारताला ते तरी वसाहत का म्हणते, कारण ब्रिटिशांचं निम्म्यापेक्षा जास्त जगावर, जवळपास निम्मे जगावर तरी ब्रिटिशांचं राज्य होतं. म्हणून ब्रिटिशांसाठी भारत एक वसाहतच होती. बरोबर, म्हणून ब्रिटिशांनी भारतामध्ये ज्या वसाहती तयार केलेल्या होत्या त्या दृष्टिकोनातून भारत एक त्यांची वसाहत होती. म्हणून ब्रिटिशांचा वसाहतवाद भारतामध्ये पण उमटलेला दिसून येतो. ओके, तर आता वसाहतवाद याला आपण म्हणतो की वसाहती स्थापन करण्याची पद्धत. बघा, ब्रिटिशांनी ज्या वसाहती स्थापन केल्या, पूर्वी इंग्लंडने वसाहत स्थापन केल्या. भारतामध्ये त्यांची सत्ता होती आपल्याला पाहायला मिळतं 1947 पर्यंत आपल्याला माहित आहे. किंबहुना हा इतिहास इथून पाठीमागे तुम्ही अभ्यासलेला आहे. एक लक्षात घ्या, सिंपल साधी गोष्ट आहे. जेव्हा वसाहत स्थापन करायची असते तेव्हा एकतर ताकदीचं बळ दाखवावं लागतं, पण त्याच्या सोबतच बुद्धिमत्तेचं बळ असणं पण खूप गरजेचं आहे. कारण जर बुद्धिमत्तेचं बळ नसेल तर वसाहती टिकवून ठेवणं फार अवघड असतं. आणि या इंग्लंडकडे, इंग्रजांकडे, ब्रिटिशांकडे या बुद्धीचं बळ जे आहे, बौद्धिक बळ हे खूप जास्त असलेलं दिसून येतात. आणि ते बौद्धिक बळ आपल्याला या वसाहतवादी धोरणात, या इतिहास लेखनाच्या भारतीय परंपरेमध्ये आपण जो वसाहतवादाचा पॉइंट पाहतोय त्याच्यातही उमटलेला पाहायला, म्हणजे सोप्या भाषेत इतिहास लेखनात उमटलेला पाहायला मिळतो. वसाहती टिकवून ठेवण्यासाठी किंवा वसाहती निर्माण करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात होत्या, जशा की धार्मिक स्तरावर पण केल्या जात होत्या. म्हणजे कसं,
ज्या ख्रिश्चन मिशनऱ्या असायच्या त्या ख्रिश्चन मिशनऱ्या भारतामध्ये धार्मिक प्रसार करायच्या, धर्म प्रसार करायच्या. बरोबर, त्या धर्मप्रसार करायच्या का? कारण भारत जर ख्रिश्चनमय झाला तर भारतामध्ये वसाहत टिकवून ठेवणं सोपं जाईल. कारण भारतातली जर लोक ख्रिश्चन झाली सगळीच तर साहजिक आमच्यावर ख्रिश्चनांचं आज जे आहे सत्ता आहे ती नाकारतील का? ख्रिश्चनांची सत्ता एकदम नाकारणार नाहीत ना. म्हणून ते संपूर्ण भारत ख्रिश्चन करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून धर्म प्रसारक जे आहेत त्या कामासाठी इकडे स्पेशली त्यांनी समकाळामध्ये नेमलेले पाहता मिळाले. बरोबर, म्हणून किंवा त्यांच्या ख्रिश्चन मिशनऱ्या होत्या म्हणजे त्यांच्या संस्था भारतामध्ये धर्म प्रसार करण्यासाठी आलेल्या होत्या. हा सुद्धा एक वसाहतवाद निर्माण करण्यासाठी त्यांनी अवलंबलेला एक प्लॅन किंवा एक पैलू आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर, सोबतच इतिहास लेखनाचा आपण पाहायला मिळतो एक पैलू, तोही त्यांनी अवलंबलेला आहे. भारतात ब्रिटिशांनी वसाहत निर्माण करणे आणि ती वसाहत टिकवून ठेवणे या दृष्टिकोनातून वसाहतवादी इतिहास लेखनाचा आपण फायदा त्यांनी घेतलेला आहे. लिखाण पण त्या माध्यमातून त्यांनी केलेला पाहायला मिळतो. कारण आपण जेम्स मिलचं उदाहरण पाहिलेलं आहे, ग्रँड डफचं पाहिलेलं आहे, कर्नल टॉडचं पाहिलेलं आहे, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचं पाहिलं आहे. ही काही इतिहास लेखनाची उदाहरणं तुम्ही पाहिजे इथून पाठीमागे. बरोबर, आधुनिक काळामध्ये ज्याला ब्रिटिश इतिहास काळ असं आपण संबोधलं होतं. बरोबर, ज्यांच्यामध्ये आपण काय म्हणलं होतं की त्यांनी इतिहास लेखन जे केलंय त्यांच्या इतिहास लेखनामध्ये भारतीय संस्कृतीला गौण लेखणे, भारतीय संस्कृती ही कमी दर्जाची आहे असं लेखणे, यालाच वसाहतवादी इतिहास लेखन असं म्हणू शकतो आपण. मुद्दाम म्हणून भारतीय संस्कृतीला कमी लेखायचं. बरोबर, आणि भारतीय संस्कृतीबद्दल किंवा भारतीय समाज व्यवस्थेबद्दल पूर्वग्रह दूषितपणा तो जशास तसा त्या लेखनात उमटवायचा. याला तर खेळी म्हणत असतात, याला प्लॅन म्हणतात, योजना म्हणल्या जाते, याला एक धोरण म्हटलं जातं त्यांचं. कसं आहे धोरण? कारण जर भारतीय संस्कृतीला हे ब्रिटिश अधिकारी किंवा ब्रिटिश इतिहासकार जे लेखक आहेत या लोकांनी लेखनातूनही जर कमी प्रतीचं भारतीय संस्कृतीला लेखलं, भारतीय समाज व्यवस्थेला गौण लेखलं आणि पूर्वग्रह दूषितपणा तो कमी लेखनाचा पूर्वग्रह दूषितपणा त्यांनी डोक्यात ठेवूनच लिखाण जर केलं तर साहजिकच पुढच्या पिढीमध्ये जे भारतीय लोक अभ्यासणार आहेत त्यांना कुठेतरी संकोच वाटायला लागेल की आपण कमी दर्जाचे आहोत का, आपली संस्कृती खरंच गौण आहे का, आणि यामुळे माणूस डिमोटिवेट व्हायला लागतो. म्हणून ते लिखाणामधून पण डिमोटिवेट अशा प्रकारच्या वसाहतवादातून सुद्धा भारतातील लोकांना डिमोटिवेट करायला लागले होते लिखाणातून पण. जेणेकरून आपण जर म्हणजे कशासाठी म्हणजे हे त्यांचं जे इतिहास लेखन आहे हे वसाहतवादाला सपोर्ट करणारं आहे, पोषक ठरणारं असलेलं पाहायला मिळतं किंवा वसाहतवादाला पाठिंबा देणारं धोरण असलेलं पाहायला मिळतं, ज्यामधून भारतातला ब्रिटिशांचा वसाहतवाद जो आहे तो वसाहतवाद टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. बरोबर, म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्या लेखन पद्धतीतून वसाहतवाद अवतरवलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याची एक्झाम्पल मी ही पण सांगितली तर जसं जेम्स मिलचं असेल, कर्नल टॉडचं असेल, ग्रँड डफचं असेल, ही पण सांगितली. पण इकडे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे 1922 ते 1937 कालखंडामध्ये लिहिलेलं. बघा इकडे तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर, 1922 ते 1937 मध्ये जे लिखाण प्रसिद्ध झालं होतं केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. कोणता आहे? केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हे लिखाण आहे. बरोबर, 1922 ते 37 कालखंडामध्ये लिखाण झालेलं होतं आणि ते पब्लिश झालेलं होतं, जे लिखाण पूर्णपणे वसाहतवादी धोरणाचं. काय? भारतीय संस्कृतीला कमी दर्जाचं गौण लेखण्याची परंपरा याच्यामध्ये चालू ठेवली होती किंवा मुद्दा म्हणून लिहिला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे भारतामध्ये सुरुवातीला जे काही धर्मप्रसारक येऊ लागलेले होते किंवा जे काही अधिकारी येऊ लागलेले होते त्यांच्याकडून भारतीय संस्कृतीवर इतिहास लेखन होऊ लागले होते. भारतीय राजकीय समाज व्यवस्थेवर इतिहास लेखन लिखाण होऊ लागलेलं होतं आणि ज्या लिखाणामध्ये पूर्वग्रह दूषितपणा जशास तसा उमटलेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्या लिखाणामध्ये भारतीय संस्कृतीला कमी लेखलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्याच्यातून ब्रिटिशांच्या वसाहतवादाला एक पोषक वातावरण दिल्या जाऊ लागलं होतं. मुद्दा म्हणून भारतीय जनतेला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला जाऊ लागला होता हे आपल्याला पाहायला मिळतं, ज्याचं उदाहरण 1922 ते 1937 मध्ये पब्लिश झालेलं केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हे आपल्याला सांगता येईल.
तसं मी आता जस्ट बोललो, जेम्स मिल, कर्नल टॉड, गॅन्डॉप सारखी जी उदाहरणं आहेत ती सुद्धा वसाहतवादी धोरणातही येऊ शकतात, कारण त्यांनी सुद्धा पूर्वग्रह दूषितपणा किंबहुना भारतीय संस्कृतीला कमी लेखण्याची परंपरा कायम ठेवली होती हे आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके, तर अशा प्रकारे हा वसाहतवादाचा पॉईंट सांगता येतो. याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट प्राच्यवादी इतिहास लेखन, ज्याला आपण म्हणतो. काय म्हणतो आपण बघा, नेक्स्ट पॉईंट प्राच्यवादी इतिहास लेखन. आता प्राच्यवादी आहे, लक्षात घ्या. वसाहतवाद आणि प्राच्यवादात थोडासा फरक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, कारण वसाहतवादी जे इतिहासकार आहेत हे वसाहतवादी इतिहासकार काय करू लागलेले होते की भारतीय संस्कृतीला कमी लेखू लागले, भारतीय संस्कृतीबद्दल पूर्वग्रह दूषितपणा दाखवू लागलेले होते. बरोबर, हे वसाहतवादी इतिहासकार. ज्या वसाहतवादी इतिहासकारातून भारतीय जनतेला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. बरोबर, पण यांच्यापेक्षा थोडेसे वेगळ्या स्वरूपाचे प्राच्यवादी इतिहासकार. बघा, भारतीय संस्कृतीबद्दल, भारतीय समाज व्यवस्थेबद्दल ऍक्च्युअली पाहता सर्वांनाच कुतूहल होतं. जरीही म्हटलं असेल प्राच्यवादी इतिहासकारांना कुतूहल होतं, पण भारतीय संस्कृतीबद्दल, भारतीय समाज व्यवस्था असेल, भारतातलं राजकारण असेल, जो काही एकंदरीत जी भारतीय संस्कृती आहे प्राचीन, याच्याबद्दल या युरोपियनांना खूप कुतूहल होतं आणि वसाहतवाद्यांना पण होतं. म्हणून तर वसाहतवादी इतिहासकारांनी भारतासंबंधी इतिहास लेखन केले, पण त्यांनी मात्र पूर्वग्रह दूषित ठेवून पूर्वग्रह दूषितपणा जशास तसा पुढे आणलेला पाहिला. बरोबर, मुद्दा म्हणून ब्रिटिशांच्या वसाहतवादाला सपोर्ट करण्यासाठी. बरोबर, पण प्राच्यवादी इतिहासकारांना जे भारतीय संस्कृतीबद्दल जे कुतूहल वाटत होतं त्यातील जे होते ते होते प्राच्यवादी. किंवा भारतीय संस्कृतीबद्दल आदर वाटणारे किंवा भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटणारे किंवा थोडीशी काळजी करणारे, त्यांच्याबद्दल थोडीशी जाणीव असणारे, भारतीय संस्कृती सुद्धा श्रेष्ठ आहे, ती कमी दर्जाची किंवा गौण नाहीये, ती दुय्यम नाहीये, ती सुद्धा एक जगातील श्रेष्ठ संस्कृती आहे. तिथे सुद्धा खरंच वैचारिक बराचसा विकास झालेला होता प्राचीन कालखंडामध्ये. तिथे सुद्धा तक्षशिला, नालंदा सारखी मोठी विश्वविद्यालये होऊन गेलेली आहेत. कदाचित या गोष्टींचा प्रभाव या प्राच्यवादी इतिहासकारांवर पडलेला असावा आणि म्हणून भारतीय संस्कृतीबद्दल कुतूहल वाटणारे, भारतीय संस्कृतीचा आदर बाळगणारे, भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान बाळगणारे जे इतिहासकार होते त्यांना प्राच्यवादी इतिहासकार असं आपण म्हणत असतो. ओके, तर हे जे प्राच्यवादी इतिहासकार आहेत त्या प्राच्यवादी इतिहासकार हे सुद्धा युरोपातलेच होते, पण त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल ही थोडीशी जिज्ञासा होती, म्हणून भारतीय संस्कृती त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतो. बरोबर, मग ही जी भारतीय संस्कृती आहे ती भारतीय संस्कृती त्यांनी जे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय, मग भारतीय संस्कृती जर जाणून घ्यायची असेल मित्रांनो, बरोबर, तर प्राचीन कालखंडात भारतामध्ये पारशी असेल, अर्धमागधी वगैरे असेल, ब्राह्मी असेल, ह्या लिप्या होत्या. बरोबर, आणि विशेषत्वानं भारतामध्ये जे प्राचीन कालखंडामध्ये जास्तीत जास्त साहित्य लिहिलेलं होतं त्यामध्ये संस्कृत भाषेतलं होतं. म्हणून प्राच्यवादी इतिहासकारांनी इतिहास लेखनाला जी सुरुवात करायची होती त्यावेळेस त्यांना संस्कृत भाषा अभ्यासणं, संस्कृत साहित्य अभ्यासणं, वैदिक साहित्य अभ्यासणं हे खूप गरजेचं वाटत होतं. कारण भारतीय संस्कृतीचा जर अभ्यास करायचा असेल तर, भारतीय संस्कृतीचा जर अभ्यास करायचा असेल तर खरंच वैदिक साहित्य जे संस्कृत साहित्य म्हणून ओळखलं जातं, या वैदिक साहित्याचा अभ्यास करावा लागेल, या संस्कृत साहित्याचा अभ्यास करावा लागेल, तरच भारतीय संस्कृतीचा अभ्यास या प्राच्यवादी इतिहासकारांना करता येणार होता. म्हणून प्राच्यवादी जे इतिहासकार आहेत त्या प्राच्यवादी इतिहासकारांनी भारतीय संस्कृतीला कमी किंवा गौण लेखण्याचं सोडून दिलेलं आहे आणि भारतीय संस्कृतीवर इतिहास लिखाणाला सुरुवात केली आहे. पण तत्पूर्वी त्यांनी या साहित्याचा आढावा घेण्यासाठी पावले उचलली, हे साहित्य अभ्यासण्यासाठी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ज्यावेळेस ते वैदिक साहित्य अभ्यासाला लागू लागलेले होते किंबहुना संस्कृत साहित्य अभ्यासाला लागलेले होते, त्यातून या प्राच्यवादी इतिहासकारांना काही गोष्टी समोर यायला लागल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की इंडो भाषा, बरोबर, इंडो भाषा म्हणजे इंडियन होय, म्हणजे भारतीय भाषा होत, आणि त्याच्याशिवाय युरोपियन भाषा, या भाषांचे जे काही गट होते, आता इंडोमध्ये फक्त संस्कृत होती का? नाही, इंडोमध्ये फक्त संस्कृतच भाषा असेल अशातला काही भाग नाही.
तर इंडोमध्ये पण अनेक होत्या. म्हणजे इंडियन भाषेमध्ये, इंडियामध्ये, भारतामध्ये फक्त संस्कृतच भाषा होती का? नाही ना, संस्कृत शिवाय अजूनही काही भाषा असलेल्या पाहायला मिळतात. बरोबर. तर या इंडो सगळ्याच भाषांचा, संस्कृत शिवाय इतरही भाषांचा आणि युरोपीय भाषा यांचाही अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली. बघा, जसं की तुम्हाला तुमच्या पुस्तकांमध्ये दिलेला आहे, संस्कृत आणि युरोपियन भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला पाहायला मिळतो आपल्याला, त्या इतिहासकारांनी, त्या विद्वानांनी. बरोबर. आणि मग त्यांनी ठरवलं की बाबा इंडो भाषा गट जो आहे आणि युरोपियन भाषा गट जो आहे यांचा ज्यावेळेस त्यांनी साधर्म्याचा, कारण युरोपातील काही भाषांमध्ये संस्कृत मधले काही शब्द आढळून येत होते, याच्यावरून साहजिकच युरोपियन भाषा आणि संस्कृत भाषा गटांमध्ये काहीतरी साधर्म्य असावं, अशा प्रकारची एक जिज्ञासा या प्राच्यवादी इतिहासकारांमध्ये निर्माण होऊ लागली. म्हणून इंडो आणि युरोपियन भाषा गटांमध्ये साधर्म्य काय आहे, बरोबर, काय साधर्म्य आहे शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ लागलेला. बरोबर. आणि मग कालांतराने त्यांना एक लक्षात येऊ लागलेलं होतं की इंडो आणि युरोपियन भाषा या दोन भाषा गटांना जोडणारी किंबहुना या दोन भाषा गटांची जननी कोणती तरी एक भाषा असावी, किंबहुना संस्कृत भाषा आणि युरोपियन भाषा या दोन भाषांना जोडणारी किंवा दोन भाषांची कोणती तरी जननी असावी, अशा प्रकारचा एक तर्क या प्राच्यवादी इतिहासकारांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके. मग आता हा तर्क एक लक्षात ठेवा, कोणता, की इंडो युरोपियन भाषा गटांना जोडणारी किंबहुना संस्कृत युरोपियन भाषेंची जननी एखादी भाषा असावी, अशा प्रकारचा एक तर्क प्राच्यवादी इतिहासकारांकडून मांडला गेलेला. आता पुढे सरकूया. बरोबर. त्याच्यानंतर आता पुढे येतोय मित्रांनो, इकडे विल्यम जोन्स, याचं मी तुम्हाला रेफरन्स पाठीमागे दिलेला होता. या विल्यम जोन्सने 1784 मध्ये कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. कलकत्ता या ठिकाणी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. कोणे? विल्यम जोन्स याने. कोणी केली होती? विल्यम जोन्स. ओके. हा विल्यम जोन्स 1784 ला कोलकात्यात काय स्थापन करतोय? एशियाटिक सोसायटीची. जसं आजचं पुरातत्व खातं आहे, बरोबर, जसं पुरातत्व सर्वेक्षण खातं आहे ब्रिटिशांचं, तसं ही एशियाटिक सोसायटी त्याच प्रकारची. या एशियाटिक सोसायटीची स्थापना विल्यम जोन्सने 1784 ला कोलकात्यामध्ये केली आणि ज्याचा फायदा व्हायला लागला प्राच्यवादी इतिहासकारांना. कसा व्हायला लागला की प्राच्यवादी इतिहासकारांना भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणं सोपं व्हायला लागलं होतं, कारण या एशियाटिक सोसायटी मार्फत भारतीय संस्कृती, भारतीय समाज व्यवस्था यांच्याबद्दल जे काही साहित्य आहे ते साहित्य अभ्यासण्यास चालना मिळालेली दिसून येते. चालना कोणी दिलेली आहे? एशियाटिक सोसायटी. आणि त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीचा किंवा समाज व्यवस्थेचा, भारतीय साहित्याचा अभ्यास करणं हे सोपं होऊ लागलेलं होतं या एशियाटिक सोसायटीतून, किंबहुना त्याच्यामध्ये संशोधन व्हायला लागलेलं होतं. आणि म्हणून नवनवीन साहित्य पुढे येऊ लागलं. आता जसं नवनवीन साहित्य पुढे यायला लागलं होतं तसा त्याचा फायदा प्राच्यवादी इतिहासकारांना झालेला. आणि मग जो तर्क होता का, कोणता तर्क, की इंडो युरोपियन भाषा गटात एक महत्वाची भाषा असावी जी या दोन भाषा गटांची जननी असावी, संस्कृत म्हणा किंवा इंडो म्हणा, कारण इंडो मधलीच एक भाषा संस्कृत आहे. ओके. तर इंडो युरोपियन भाषा गटातली जी जननी आहे ती जननी शोधण्यासाठी प्रयत्न झालेला पाहायला मिळतो. आणि विशेषत्वाने फ्रेडरिक मॅक्समुलर याचं नाव विशेषत्वाने आपल्याला घ्यावे लागेल. फ्रेडरिक मॅक्समुलर. बाकीच्या प्राच्यवादी इतिहासकारांनी जो तर्क मांडलेला होता की या दोन भाषा गटांची एक कोणती तरी जननी असावी, तर त्या तर्काला पुढे नेण्याचं काम फ्रेडरिक मॅक्समुलर या जर्मन विचारवंताने केलेलं पाहायला मिळतं. या जर्मन विचारवंताचं काय म्हणणं आहे की संस्कृत हीच भाषा असावी, कोणाला जोडणारी? इंडो युरोपियन गटांना जोडणारी किंवा याची जननी असावी, अशा प्रकारचं त्याचं मत आहे. बरोबर. त्याने एक अंदाज वर्तवलेला आपल्याला पाहायला मिळतो. फ्रेडरिक मॅक्समुलर हा जर्मन विचारवंत होता, जर्मन अभ्यासक, आणि त्याला भारतीय संस्कृतीबद्दल फार इंटरेस्ट होता, फार जिज्ञासा होती, म्हणून तर त्याला प्राच्यवादी इतिहासकारांमध्ये आपण गणतो. आणि सोबत फ्रेडरिक मॅक्समुलरला जसा भारतीय संस्कृतीबद्दल जिज्ञासा होती तशीच संस्कृत भाषेबद्दलही जिज्ञासा होती. आणि म्हणून फ्रेडरिक मॅक्समुलरने संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यावर विशेष भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो.
संस्कृत भाषेचा त्याने अभ्यास केला आणि प्राचीन भारतामध्ये नारायण पंडित द्वारा लिहिला गेलेला जो ग्रंथ होता हितोपदेश, या हितोपदेश ग्रंथाचा त्याने काय केलेला आहे, जर्मन भाषेमध्ये त्याने अनुवाद केलेला आहे. प्लस भारतातला जो ऋग्वेद आहे या ऋग्वेदाचं सुद्धा त्याने जर्मन भाषेमध्ये भाषांतरण करून घेतलेले, अनुवाद केलेला आहे. म्हणजे हितोपदेश ग्रंथ असेल किंवा ऋग्वेद असेल, बरोबर, हे ग्रंथ कितपत महत्वाचे आहेत. हितोपदेश याचा त्याने काय केलेला आहे की जर्मन भाषेमध्ये त्याने अनुवाद केलेला पाहायला मिळतो आणि सोबतच त्याने द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट, द सेक्रेड बुक ऑफ द ईस्ट, ऑफ द ईस्ट नावाने, बरोबर. काय केलंय, हितोपदेशचा त्याने अनुवाद केला जर्मन भाषेमध्ये आणि सोबतच त्याने द सेक्रेड बुक ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड, 50 पार्ट्स, 50 खंड त्याने संपादित केलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्याने ह्या जो ऋग्वेद आहे या ऋग्वेदाचं संकलन करण्यावर भर दिलेला पाहायला मिळतो. ऋग्वेदाचं संकलन या एका जर्मन विचारवंताने भारतामध्ये येऊन केले, हे विशेष आहे मित्रांनो. म्हणून तो पुढे म्हणतोय की ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केलेले आहे आणि तो ऋग्वेद त्याने 6 खंडामध्ये प्रसिद्ध पण केलेला आहे. आणि इतकंच नव्हे तर त्या ऋग्वेदाचं जर्मन भाषेमध्ये त्याने भाषांतरण किंवा जर्मन भाषेमध्ये त्याने अनुवादही केलेला पाहायला मिळतो, ट्रान्सलेशन केलेला आहे. आणि ऋग्वेदाचा 6 खंडामध्ये त्याने संकलन पण केलेलं पाहायला मिळतं. ओके, मग लक्षात घ्या काय म्हणतो तो, हितोपदेश नारायण पंडित द्वारा लिहिला गेलेला जो ग्रंथ होता हितोपदेश, या हितोपदेशचा त्याने जर्मन भाषेत अनुवाद केलाय. त्याच्यानंतर द सेक्रेड बुक ऑफ द ईस्ट या नावाने त्याने 50 खंडही संपादित केलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ऋग्वेदाचं त्याने संकलन केलंय आणि ऋग्वेदाचं संकलन करून 6 खंडामध्ये ते प्रसिद्धही केलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्या ऋग्वेदाचं जर्मन भाषेमध्ये अनुवादही केलेला पाहायला मिळतो. म्हणजे या फ्रेडरिक मॅक्समुलर या जर्मन विचारवंताला भारतीय संस्कृतीबद्दल जी अज्ञा होती, जी जिज्ञासा होती, बरोबर, त्यातून याने संस्कृतचा असा एक प्रकार अभ्यास केलेला पाहायला मिळतो. आधी संस्कृत समजून घेतली, तिचा अभ्यास केलाय आणि त्याच्यानंतर ही संस्कृत मधली ग्रंथ त्यांनी जर्मन भाषेमध्ये भाषांतरित केली. म्हणजे विचार करा, एखाद्या परकीयाला सुद्धा भारतीय संस्कृतीबद्दल किती जिज्ञासा होती हे या प्रस्तुत उदाहरणावरून आपल्याला पाहायला मिळतं. भारतात ब्रिटिशांची सत्ता होती, तो जर्मनीचा होता. भारतात तेव्हाच्या काळात दळणवळणाची साधनांचा खूप सगळी परवड होती, तरी तो भारतात आलेला असावा, इथे राहायला कसा असावा, बरोबर. आणि त्याचे विशेष म्हणजे संस्कृत मधून ट्रान्सलेशन करणं सोपं नव्हतं. आणि ज्यावेळेस ऋग्वेदाचं संकलन केलं का त्याने, संकलन करून त्याच्या नवीन प्रती तयार करण्यासाठी त्याला खूप अवघड गेलेलं आहे. जर्मन मध्ये संस्कृत डीटीपी सुद्धा त्याला मिळालेली नसेल, बरोबर, किंवा एखादा दुसरा ट्रान्सलेटर पण त्याला मिळालेला नसेल. किती अवघड गेलं असणार आहे, पण त्याने ते करून दाखवलेले आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हा जो प्राच्यवादी आहे त्या प्राच्यवादी इतिहासकारांमध्ये विशेषतः फ्रेडरिक मॅक्समुलर आणि विल्यम जोन्स ही 2 नावं तुम्हाला लिहिलेली पाहायला मिळतात. ओके, आता आपण याच्यातला शेवटचा पार्ट, एडवर्ड सेल हा एक दिलेला आहे. एडवर्ड सेल हा व्यक्ती दिलेला आहे, लक्षात घ्या. एडवर्ड सेल हा सुद्धा एक परकीय आहे, भारतीय व्यक्ती नाही, लक्षात घ्या मित्रांनो. ओके, तर या व्यक्तीने सुद्धा नंतरच्या कालखंडात संशोधन केले आणि त्याचं म्हणणं आहे की प्राच्यवादी इतिहास लेखन, आपल्याला काय वाटतं की प्राच्यवादी इतिहास लेखन खरंच भारतीय संस्कृतीचं गुणगान गाणार आहे किंवा भारतासाठी बरंचसं फायदेशीर आहे, किंबहुना भारतीय संस्कृतीला वर उचलणार आहे, हे आपल्याला दिसून येतं. आत्ताचा जो पॉइंट पाहिला आपण प्राच्यवादी इतिहास लेखनाचा यातून. पण एडवर्ड सेडनं अलीकडे जे संशोधन केले त्या संशोधनातून एडवर्ड सेड काय म्हणतो की प्राच्यवादी इतिहास लेखनामागे सुद्धा छुपा वसाहतवाद होता, लपून होता, त्याच्या पाठीमागे होता, अंतर्गत होता, असं त्याचं म्हणणं. म्हणून एडवर्ड सेडने अलीकडे संशोधन करून त्याच्या पाठीमागे एक छुपे साम्राज्यवादी धोरण कसे होते हे त्यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळते. ओके, आता पुढे आपण सरकूयात मित्रांनो. प्राच्य वसाहतवादी झालाय, प्राच्यवादी झालाय. आता नंबर 3 कडे जाऊयात आपण. याच्यातला तिसरा पॉइंट आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. राष्ट्रवादी इतिहास लेखन हा तिसरा आहे. ओके, कशामधला आहे,
विविध तात्विक प्रणाली, भारतीय इतिहास लेखन परंपरा म्हणलं विविध तात्विक प्रणाली आहेत. त्या 3 तात्विक प्रणाली पाहतोय आपण, वसाहतवादी, प्राच्यवादी आणि तिसरा आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. बघा आपल्याला हा पॉइंट तुम्हाला इकडे दिलेला आहे, राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा. ओके, आता आपण जस्ट पाहिलं होतं वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये की होऊ लागलेलं होतं काय की ब्रिटिश अधिकारी भारतामध्ये येऊ लागले, ब्रिटिश धर्मप्रसारक भारतामध्ये येऊ लागले. त्यांची सत्ता म्हणल्यावर काय बिंदास ख्रिश्चन मिशनरींना ते बोलवून घेऊ लागले, या इकडे धर्मप्रसार करा, भारत ख्रिश्चन करून टाका. बरोबर. आणि म्हणून समकाळामध्ये पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झालेलं आहे. भारतीय धर्मांमधून ख्रिश्चन धर्मामध्ये बरंचसं परिवर्तनही झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, पुढे सरकू तर हे जे अधिकारी किंवा हे जे धर्मप्रसारक होते, या अधिकाऱ्यांकडून, धर्मप्रसारकांकडून किंवा इतर लोकांकडून, या ब्रिटिशांकडून किंवा युरोपियन लोकांकडून भारतासंबंधी इतिहास लेखन होऊ लागलं होतं. बरोबर. मग आता हे जे इतिहास लेखन आहे, आता जस्ट मी तुम्हाला बोललोय की ते इतिहास लेखन पूर्वग्रह दूषित होतं. ते इतिहास लेखन भारतीय संस्कृतीला गौण लेखणारं, म्हणजे भारतीय संस्कृतीला कमी प्रतीचं लेखणारं होतं. बरोबर, साहजिकच. आणि ज्याच्यातून भारतीय संस्कृती ही जशी श्रेष्ठ आहे ती श्रेष्ठ राहत नव्हती किंवा तिचे श्रेष्ठत्व कमी कमी होत चाललेलं होतं. बरोबर. आणि भारतीय जनता डिमोटिवेट व्हायला लागलेली. पूर्वग्रह दूषितपणा त्यांच्या लेखनातून उमटलेला पाहायला मिळतो. प्लस त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते लिखाण कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून केलेलं नाहीये. त्या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेची कसून त्यांनी तपासणी केलेली नाही, हे त्यांच्या लक्षात येईल. कोणाच्या? तर राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांच्या. कारण राष्ट्रवादी इतिहास लेखन करणारे सगळे जे होते ते होते भारतीय. आणि हे भारतीय कुठून तयार होऊ लागले? कारण ब्रिटिशांनी भारतामध्ये प्रशासन चालवण्यासाठी त्यांना क्लास 3चा वर्ग लागत होता. बरोबर. किंबहुना त्यांना धर्मप्रसार करायचा होता. आणि जर भारतीय धर्मामधून ख्रिश्चन धर्मामध्ये परावर्तन करून घ्यायचं असेल तर पुढच्या व्यक्तीला इंग्रजी भाषा ही आली पाहिजे. आणि म्हणून ब्रिटिशांनी भारतामध्ये जी शिक्षण पद्धती चालू केली होती, बरोबर, या शिक्षण पद्धतीमधून भारतामध्ये एक नवसुशिक्षित मध्यम वर्ग उदयास आलेला होता. भारतामध्ये नवीन सुशिक्षित जो तरुण वर्ग, जे नवसुशिक्षित मध्यम वर्ग उदयास येऊ लागलेला होता, यांच्या मनामध्ये भारतीय संस्कृतीबद्दल एक भावना जागृत व्हायला लागली. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना अभिमान वाटायला लागला. भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा खूप मोठा वैभव आहे, ही गोष्ट त्यांच्या मनात निर्माण व्हायला लागली होती. आणि आपला इतिहास आपण लिहिला गेला पाहिजे, आपला इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे, ही भावना हा जो नवसुशिक्षित मध्यम वर्ग होता, जो पाश्चात्य शिक्षण घेऊ लागला होता, जे शिक्षण ब्रिटिशांनी भारतात चालू केलेलं होतं. बरोबर. मग या नवसुशिक्षित मध्यम वर्गांकडून भारतीय संस्कृतीबद्दल इतिहास लेखन केलं जाऊ लागलेलं होतं. बरोबर. ते इतिहास लेखन म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन होतं. कारण त्याच्यातून राष्ट्रवाद भारतीय लोकांमध्ये निर्माण केला जाऊ लागला होता. भारतीय संस्कृती पण कशा प्रकारची श्रेष्ठ आहे, भारतीय संस्कृतीचं श्रेष्ठत्व जगामधलं कसं आहे, किंबहुना आपण आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान बाळगला पाहिजे, आपण आपल्या संस्कृतीबद्दल जाणीव निर्माण केली पाहिजे, आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे. आणि ब्रिटिशांकडून जो किंवा युरोपियनांकडून जो इतिहास लिहिला जातोय तो इतिहास खऱ्या अर्थाने लिहिला जात नाहीये, तो पूर्वग्रह दूषित आहे. आणि ब्रिटिशांकडून लिहिल्या जाणाऱ्या इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदांची विश्वासार्हता ही तपासून पाहिल्या जात नाहीये, तिची कसून तपासणी केल्या जात नाही. ही गोष्ट या राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या भारतीय इतिहासकारांच्या लक्षामध्ये यायला लागली होती. ते आपल्याला म्हणून त्यांनी या वसाहतवादी इतिहास लेखनालाही विरोध केलेला आहे दिसून येतो. आणि विशेष करून भारतातून स्वतः इतिहास लेखन करायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. आणि त्याच्यातून मग काही लेखक आपल्याला पुढे आलेले पाहायला मिळतात, जसं महादेव गोविंद रानडे असेल, किंबहुना रामकृष्ण गोपाळ भांडारकर आहे, विनायक दामोदर सावरकर असेल, राजेंद्रलाल मिश्रा आहेत, राजेंद्र प्रसाद मुजुमदार आहेत, काशी प्रसाद जयस्वाल आहेत, राधाकुमार मुखर्जी आहेत, भगवानलाल इंद्रजित आहेत, वासुदेव
विष्णू मिरासी असतील, हे अनंत सदाशिव आळतेकर आहेत, ही सगळी मंडळी असलेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. आणि या हा नवसुशिक्षित मध्यम वर्ग जो होता, याच्यातून हा राष्ट्रवादी इतिहास लेखन करणारा भारतीय इतिहासकारांचा वर्ग तयार होऊ लागला आणि प्राचीन भारतीय जी संस्कृती आहे तिचं वैभव पुढे आणण्याचा प्रयत्न करू लागला होता. भारतीय जनतेत राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला. बरोबर. ज्याच्यातून एक महादेव गोविंद रानडे यांचा एक इतिहास लेखन पाहायला मिळतात. कोणता आहे? द राईज ऑफ द मराठा पॉवर. द राईज ऑफ मराठा पॉवर. द राईज ऑफ द मराठा पॉवर. बरोबर. म्हणजे काय म्हणते ते? मराठी सत्तेचा उदय. सोप्या भाषेमध्ये मराठी एम्पायर जे आहे, मराठी सत्ता जी आहे, बरोबर, मराठा पॉवर. बरोबर. तर या सत्तेचा उदय कशा प्रकारचा झालेला आहे? बऱ्याचशा वसाहतवादी किंवा साम्राज्यवादी इतिहासकारांकडून लिहिला गेलं होतं की हा एक पेटलेला बनू आहे. तर महादेव गोविंद रानडेंनी हे जे लिखाण केलेलं आहे त्याच्यातून एखाद्या बीजाला अंकुर कसं फुटतं आणि तिथून एखादा वटवृक्ष कसा निर्माण होतो, तशा प्रकारचा मराठी सत्तेचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. बरोबर. म्हणून मराठी सत्ता ही काही अचानक पेटलेला बनवा नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये या सत्ता स्थापन होण्यासाठी अगोदर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक हळूहळू परिवर्तन होऊ लागलेलं होतं आणि त्याच्यातून मराठी सत्ता उदयाला आलेली होती, हे आपल्याला पाहायला मिळतं. ओके. तर हे एक एक्झाम्पल पाहायला मिळतं. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहायला मिळतं आपल्याला विश्वनाथ राजवाडे यांचं. विश्वनाथ काशीराम राजवाडे यांचं. बरोबर. ज्यांनी मराठी सत्ते, बघा, मराठ्यांच्या इतिहासाची साधने असं पुस्तक लिहिलेलं पाहिलं. मराठ्यांच्या इतिहासाची साधने यांचे एकूण 22 खंड त्यांनी प्रकाशित केलेले पाहायला मिळतात. किती खंड आहेत? 22 खंड. वी.का. राजवाडे यांनी भाषाशास्त्र, व्याकरण असेल, व्युत्पत्ती असेल किंवा इतिहास लेखन असेल, ओके, अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक गोष्टींवर किंवा विषयांवर मूलभूत संशोधन करणारे एक इतिहासकार म्हणून ओळखल्या जातात. बरोबर. काय काय भाषाशास्त्र असेल, इतिहास लेखन असेल, व्युत्पत्तीशास्त्र असेल किंवा व्याकरण असेल, अशा विविध विषयावर संशोधन करणारा एक इतिहासकार म्हणून राजवाडे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं म्हणणं होतं की आपण आपल्या संस्कृतीबद्दल जाणीव निर्माण केली पाहिजेत आणि विशेषत्वाने त्यांनी मराठी भाषेतून लिहिण्यावर विशेष भर दिला पाहायला मिळतो आणि आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे असं पण त्यांचं म्हणणं होतं. कोणाचं? वी.का. राजवाडे यांचं. आणि म्हणून वी.का. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने 22 खंड तब्बल लिहिलेले आहेत आणि सगळ्याच खंडांची जर तुम्ही प्रस्तावना पाहिली तर ती प्रस्तावना फार इंटरेस्टिंग असलेल्या पाहायला मिळतात. त्याच्या प्रस्तावना, प्रत्येक खंडाची प्रस्तावना ही फार महत्वपूर्ण असलेली दिसून येते. ओके. त्याचं म्हणणं होतं की इतिहास म्हणजे समाजाचे सर्वांगीण जीवन दर्शन होय. भूतकालीन समाजाचे सर्वांगीण जीवन दर्शन म्हणजे इतिहास होय. काय म्हणतो तो? की इतिहास म्हणजे काय? भूतकालीन समाजाचे समग्र जीवन दर्शन म्हणजे इतिहास होय. इतिहास म्हणजे केवळ कटकारस्थाने किंवा युद्ध नव्हे, म्हणजे सत्तांतरांसाठी झालेली कटकारस्थानं किंवा युद्ध किंवा राजकीय घडामोडी. काय म्हणतो तो? की राजकीय इतिहास लिहितो ना आपण, तो इतिहास म्हणजे केवळ राजकीय घडामोडी नाही का. इतिहास म्हणजे केवळ सत्तांतरासाठी, पहिली सत्ता बदलून दुसरी सत्ता निर्माण होण्यासाठी. एक तर कटकारस्थान होतं किंवा युद्ध होत असतं. बरोबर. काय होत असतं? सत्तांतर म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे सत्ता जाण्यासाठी काय होतं? एकतर कटकारस्थान किंवा दुसरं युद्ध होत असतं. म्हणून सत्तांतरांसाठी झालेली कटकारस्थाने किंवा युद्धे म्हणजे इतिहास नव्हे आणि फक्त राजकीय घडामोडी म्हणजे इतिहास नाही, तर इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचं सर्वांगीण जीवन दर्शन होय. अशा प्रकारचा समग्र इतिहास लिहिण्यावर त्यांनी भर दिलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की इतिहास ज्यावेळेस आपण लिहितोय त्यावेळेस तो अस्सल कागदपत्रांच्या आधारे लिहिला गेला पाहिजे, तो खोट्या नाही. कारण जर
चुकीच्या कागदपत्रांचा आधार घेऊन इतिहास लेखन होत असेल तर इतिहास लेखन पण खोट्या स्वरूपाचं होणार आहे असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून इतिहास लेखन हे सत्य कागद असल कागदपत्रांच्या पुराव्याच्या आधारे लिहिल्या जाणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं कोणाचं म्हणणं आहे तर विका राजवाडे यांचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, इकडे तुम्हाला दिलंय 7 जुलै 1910 साली भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली होती. भारत संशोधक इतिहास मंडळ, भारत इतिहास संशोधक मंडळ, इतिहास संशोधक मंडळाची स्थापना कुठे केली होती? पुण्यामध्ये 7 जुलै 1910 साली. कोणी? विका राजवाडे यांनी. त्याच्या खाली तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे. विका राजवाड्यांचं काय म्हणणं आहे की मानवी इतिहास काल व स्थळ यांनी बद्ध असतो असं म्हणणं आहे. म्हणजे सोपी गोष्ट एक लक्षात घ्या की इतिहास जो घडत असतो तो स्थळ, काळ आणि मानवच्या व्यक्ती खूप महत्वाचे असतात. कारण ज्या वेळेस तो इतिहास घडतो तो कोणत्या तरी मानवाशी, कोणत्या तरी व्यक्तीशी निगडीत असतो आणि इतिहास घडतो तो कुठेतरी घडत असतो. एखादं ठिकाण असतं, स्थळ असतं आणि इतिहास घडतो ते कोणत्या तरी काळात घडत असतो. म्हणून काल पण महत्वाचा असतो, काळ पण. म्हणून स्थळ, काळ आणि व्यक्ती बरोबर यांचा परिष्कार त्याच्यामध्ये होत असतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचा प्रभाव त्याच्यावर असतो, त्यालाच आपण इतिहास असं म्हणू शकतो. बरोबर. तर पुढे सरकार आपण याच्यातलं एक काही राष्ट्रवादी इतिहास, एक पॉईंट पाहतोय आपण याच्यातलाच असून राष्ट्रवादी मधला. काही इतिहासकारांनी राष्ट्रवादी इतिहास लेखनामधून भारतातली जी क्रांतिकारी चळवळ होती त्या क्रांतिकारकांना उत्तेजना देण्यासाठी सुद्धा त्या इतिहास लेखनाची मदत घेतलेली पाहायला मिळते. ज्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव आपल्याला विशिष्टपणे घ्यावं लागेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी 1857 चे स्वातंत्र्य समर हा जो पुस्तक लिहिलेला आहे, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, 1857 चे स्वातंत्र्य समर 1856 हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता. आणि हा ग्रंथ ज्यावेळेस त्यांनी लिहिलेला आहे कोणी? सावरकरांनी. या ग्रंथातून भारतीय जी स्वातंत्र्य चळवळ होती त्या स्वातंत्र्य चळवळीला पोषक वातावरण निर्माण करण्यास मदत केली होती. म्हणून तर त्याला इंडिपेंडंट वॉर असं म्हटलेलं आहे, पहिलं स्वातंत्र्य समर असं म्हटलं गेलेलं आहे. तर या सावरकरांपासून प्रेरणा घेऊन अजूनही काही इतिहास लेखन जे लिहिलं गेलं ज्याचा स्वातंत्र्य चळवळीलाही फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याचं एक्झाम्पल सुद्धा आपल्याला कशासाठी घेता येतं? या राष्ट्रवादी इतिहास लेखनासाठी घेता येतं. आणि या राष्ट्रवादी इतिहास लेखनातूनच आपल्याला प्रादेशिक इतिहासाला चालना मिळालेली पाहायला मिळते. आणि विशेषत्वानं दक्षिण भारतामध्ये जी काही भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत त्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा आधार घेऊन, तिथलच्या प्रादेशिक वैशिष्ट्यांचा आधार घेऊन मुबलक प्रमाणामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये इतिहास लेखन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला काही एक्झाम्पल सांगतात. विविध तात्विक प्रणाली रिवाइज करतो मी पुन्हा. वसाहतवादी इतिहास लेखन की म्हणजे किंवा युरोपातील काही सुरुवाती अधिकारी होते किंवा धर्मप्रसारक होते यांच्यामधून भारतामध्ये काही इतिहास लेखन होऊ लागलं होतं ज्याच्यामध्ये पूर्वग्रह दूषितपणा असला पाहायला मिळतो. किंबहुना भारतीय संस्कृतीला कमी लेखणं आणि त्यांच्या वसाहतवादी धोरणाला पाठिंबा मिळवून घेणं याच्यातून ते इतिहास लेखन केलेलं आहे. उदाहरणार्थ 1922 ते 37 मध्ये लिहिलेलं केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचं जे पुस्तक आहे. त्याच्यानंतर प्राच्यवादी इतिहास लेखन आपण पाहिलं आहे की ज्या युरोपीय लोकांना, इतिहासकारांना भारतीय संस्कृतीबद्दल जिज्ञासा, कुतूहल, अभिमान वाटत होता, श्रेष्ठत्व असं वाटत होतं, त्यांनी भारतातला संस्कृत अभ्यासाला सुरुवात केली, वैदिक साहित्य अभ्यासाला सुरुवात केली आपल्याला पाहायला मिळते. ज्याच्यातून इंडो युरोपियन भाषांमध्ये एक जननी असावी असा त्यांचा तर्क होता. नंतर आपण 1784 ला एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली, विल्यम जोन्सने केली, ज्याच्यातून भारतीय साहित्य अभ्यासनाला चालना मिळाली होती. त्याचा फायदा प्राच्यवादी इतिहासकारांना झाला. फ्रेडरिक मॅक्स मुलर या जर्मन विचारवंताने हितोपदेश या ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद करून घेतलेला पाहायला मिळतो. द सेक्रेड बुक ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड पण त्यांनी संपादित केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पाहायला मिळतं आपल्याला की त्याच फ्रेडरिक मॅक्स मुलरने ऋग्वेदाचं संकलन केलेलं आहे आणि 6 खंडांमध्ये त्याला प्रकाशित सुद्धा केलेलं पाहायला मिळतं आपल्याला. आणि सोबतच ऋग्वेदाचा त्याने अनुवाद पण जर्मन भाषेमध्ये केले. अलीकडे एडवर्ड सेड यांनी सांगितलेलं आहे की प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये सुद्धा छुपा साम्राज्यवाद होताच, हे त्यातून स्पष्ट झाले दिसून येतं. राष्ट्रवादी इतिहास लेखन भारतीयच लोकांनी केलेलं आहे
भारतीय लोकांमध्ये इतिहास लेखनासंबंधी एक राष्ट्रवाद निर्माण केला आहे. प्राचीन वैभव जे आहे भारतीय संस्कृतीचं ते पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपणच आपला इतिहास लिहिला गेला पाहिजे हे त्यांना लक्षात येऊ लागलं होतं. जो नवसुशिक्षित मध्यमवर्ग करू लागलेला होता आणि ज्यातून या युरोपियनांनी केलेलं जे इतिहास लेखन आहे भारताचं ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये पूर्वग्रह दूषितपणा आहे. त्याच्या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेची पडताळणी केली गेलेली नाहीये. मग त्याच्यामध्ये अळतेकर असेल, रानडे असतील, भांडारकर असेल, मुखर्जी असतील, मिश्र असेल वगैरे वगैरे सगळी मंडळी त्यामध्ये पाहायला मिळते. महादेव गोविंद रानडेचा द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ पाहिला आपण. विकार राजवाडे यांचं मराठ्यांच्या इतिहासाची साधने असतील किंवा इतिहास म्हणजे काय असावा त्यांनी सांगितलेलं. भारत इतिहास संशोधन मंडळाची त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि सावरकरांचा राष्ट्रवादाला अजून पोषक ठरवणारा किंवा चळवळीला पोषक ठरणारा जो ग्रंथ आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजे 1857 स्वातंत्र्य. ओके, आता तात्विक प्रणालीमध्ये आहे तर आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील काही तात्विक प्रणाली आता भारताच्या इतिहासामध्ये, तर त्याच्यामध्ये 3 घटक आपण विशेषत्वानं पाहणार आहोत मित्रांनो. एक मार्क्सवादी असणार आहे, दुसरा सबाल्टर्न हिस्ट्री असणार आहे आणि तिसरा स्त्रीवादी इतिहास लेखणार आहे. ओके, लेखन असणार. तर हे तिन्ही आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये पाहूयात. तोपर्यंत तुम्ही हा चॅप्टर अभ्यासून घ्यायचा आहे. धन्यवाद.